मित्रांनो, स्वागत आहे लॉ एक्सप्रेस LLB या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहे वेदर इट इज नेसेसरी टू इश्यू नोटीस टू प्रोड्यूस डॉक्युमेंट इफ डॉक्युमेंट टू बी प्रूव्ह इज अ नोटीस। आणि ही जी तरतूद आहे ते CPC मध्ये नमूद आहे। CPCचे ऑर्डर 12 रूल 8 आणि CPCचे ऑर्डर 11 रूल 16 मध्ये। हे केव्हा काम पडतं, ज्या वेळेस जे मूळ दस्त आहेत ते वादी किंवा प्रतिवादी यांच्याकडे त्यांच्या पोझिशनमध्ये जर ते डॉक्युमेंट असेल तर आपण कोर्टाकडनं वादी किंवा प्रतिवादींना या पद्धतीची नोटीस ऑर्डर 12 रूल 8 आणि ऑर्डर 11 रूल 16 मध्ये ती नोटीस आपण देऊ शकतो। आता अजून याच्यामध्ये पाहायचे काय आहे की ज्या वेळेस वादी किंवा प्रतिवादींनी त्यांच्या प्लीडिंगमध्ये रिटर्न स्टेटमेंटमध्ये किंवा प्लेंट रिटर्न स्टेटमेंट आणि ॲफिडेविटमध्ये असं काही डॉक्युमेंटबद्दल त्यांनी नमूद केलं असेल त्यावेळेस मग ती आपल्याला नोटीस त्यांना देऊ शकतो। आणि मग बॉम्बे हायकोर्टकडे हा प्रश्न निर्माण झाला होता की बुवा इट इज नेसेसरी टू इश्यू नोटीस प्रोड्यूस डॉक्युमेंट। आता याच्यामध्ये जर लॉ पॉईंट आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस आपण नोटीस इश्यू टू प्रोड्यूस डॉक्युमेंटचे आपण अदर साईडला जेव्हा ते नोटीस देतो त्यावेळेस आपण हे पाहावं लागेल की ज्या वेळेस ते डॉक्युमेंट अकॉर्डिंग टू सेक्शन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 66 और सेक्शन 65 क्लॉज ए च्या तरतुदीनुसार जर असेल तर सेकंडरी एव्हिडन्स म्हणून आपण जर ते डॉक्युमेंट इटसेल्फ सेकंडरी एव्हिडन्समधून जर प्रूव्ह होत असेल सेक्शन 66 आणि 65च्या सब क्लॉजमध्ये ए, तर मग ते या पद्धतीची नोटीस देण्यासाठी आपल्याला काही नेसेसरी नाही आहे। आणि नोटीस इटसेल्फ सेकंडरी एव्हिडन्स नोटीस शॅल नॉट बी रिक्वायर्ड टू बी गिवन when the document to be proved itself notice when a party sends a notice to the opposite party and it is received by him, a copy of notice is admissible and it is not obligatory to issue notice calling upon the opposite party to produce the original notice। आता या वेगवेगळ्या जजमेंट्सचे जर तुम्ही अभ्यास केला, जर डॉक्युमेंट सेकंडरी एव्हिडन्स म्हणून रीड करता येत असेल आपल्याला, जर कोर्टामध्ये वादी किंवा प्रतिवादींनी ते डॉक्युमेंट आपल्याला दिलं असेल तर जर आपल्याला सेकंडरी एव्हिडन्समध्ये जर आपल्याला ते घेता येत असेल तर मग त्यावेळेस नोटीस देण्याची काही गरज नाही आहे। आणि अशीच केस लोकचंद वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1959ची केस आहे, तुम्हाला स्क्रीनमध्ये ते दिसत असेल। सूट अगेन्स्ट युनियन ऑफ इंडियामध्ये होतं। कॉपी ऑफ नोटीस अंडर सेक्शन 80 ची दिली होती, वॉज सॉट टू बी प्रोड्यूस बाय द प्लेंटिफ आणि प्लेंटिफने ती नोटीस दिली होती, बट ऑब्जेक्शन टेकन बाय द डिफेंडंट, बरोबर, ऑन द ग्राउंड द कॉपी वॉज नॉट ॲडमिसिबल। आणि ती जी सेक्शन 80ची ती कॉपी ती ॲडमिसिबल नाही आहे बुवा, मग तो ओरिजिनल नोटीस तुम्ही म्हणजे ते सेक्शन 80ची नोटीस तुम्ही ओरिजिनल प्रोड्यूस करा कोर्टा पुढे। मग कोर्टाने असं सांगितलं, इट वॉज हेल्ड ॲट सेक्शन 65 रीड विथ द सेक्शन 66 एव्हिडन्स ॲक्ट परमिट द प्लेंटिफ टू प्रोड्यूस द कॉपी ऑफ नोटीस विदाउट समनिंग द ओरिजिनल। It was also held that it was for the defendant to show by the production of the original that the document did not amount to notice as per section 80 Code of Civil Procedure। आणि या पद्धतीची तरतूद बॉम्बे हायकोर्टमध्ये क्रिमिनल रिट पिटिशन नंबर 40 ऑफ 2011 मध्ये डिसाइडेड झालेली आहे 16/3/11 मध्ये आशिष सी शाह वर्सेस शेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये। आणि या ही जी केस ज्या जज पुढे चालली, जस्टिस पुढे, त्याचे नाव आहे JH भाटिया, सायटेशन आहे 2011 इन द ब्रॅकेट ऑफ 4 MHLG महाराष्ट्र लॉ जनरल 288। फुल जजमेंट माझ्याकडे आहे, जर तुम्हाला लागलं तर मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक करा। पुढच्या व्हिडिओमध्ये मी ऑर्डर 12 रूल 8 प्रमाणे आणि ऑर्डर 11 रूल 6 प्रमाणे जे नोटीस असते, नोटीस प्रोडक्शन ऑफ नोटीस तो ऑर्डरसाठी आपण जे नोटीस देत असतो त्याच्या फॉर्मॅट मी बनवणार आहे। तोपर्यंत धन्यवाद। आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा। धन्यवाद।